पुन्हा येथील सर्व सद्भक्त या कार्यक्रमाला खास उपस्थित राहिले. काही अगोदर आले, काही नंतर काल रात्र प्रवास करून सकाळी पोहोचले. आपण सर्व सेवासनिक मंडळाच्या वतीनं वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेतोय. नामधारक वास्तविकांनी आयोजित केलेले कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहतो. आत्ताचे परमपूज्य निर्भय मुनी महानुभाव यांनी युट्यूबवर ती सत्संग ऐकले, त्यांनी फोन केला. त्याप्रमाणे परमार्गसेवक माननीय अशोकदादा खांदवे यांनी फोन केला. त्यांनी पुन्हा येथील हवेली तालुक्यात भोवडी येथे कार्यक्रमाचं आयोजन केल्यानंतर माननीय परमार्गसेवक दादा काळे त्यांना जोडल्या गेल्यानंतर त्यांनी यशस्वीपणे सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजित केलं. तिथं कार्यक्रम झाला, त्यातून खूप चांगला रिझल्ट भेटला. तिथं गेल्यानंतर नामधारक वास्तविकांना जागृत करणं आणि या जागृतीच्या माध्यमातून मंडळाची स्थापना करणं, मंडळाची शाखा खोलणं हा एक उद्देश घेऊन आपण पुढे जात आहोत. पुण्याची बरीचशी मंडळी तिथं आपल्याला भेटली. त्या कार्यक्रमामध्ये बरीचशी मंडळी ही नवीन ओळख झाली. त्यातले ते बरेचसे त्यांच्याबरोबर आलेले पण आहेत. बदाने साहेब वगैरे बाकीचे दुसरी जी मंडळी आहेत, तिथंही शाखा ओपन करण्याची मनोदय त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर नवरात्राच्या 9मीमध्ये निर्भय मुनी महानुभाव यांची दीक्षा झाली आणि माननीय परमार्गसेवक अशोकदादा खांदवे यांच्या सूचनेनुसार त्यांना पुन्हा जिल्हा अध्यक्ष करण्यात आलं होतं. परंतु नंतरच्या काळामध्ये सर्व सेवासनिक मंडळाचे जे जिल्हा अध्यक्ष ते शक्यतो वास्तविक असावे असा एक सूर उमटला. माझ्यापर्यंत काही प्रतिक्रिया आल्या आणि निर्भय मुनी महानुभाव जे आहे बाबा त्यांनी पण ही गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचवली. हे लक्षात आलं, कारण नामधारक वास्तविकांना पुन्हा आणलं हा मंडळाचा उद्देश असल्या कारणाने जिल्हा अध्यक्ष असेल, बॉडी असेल, तालुक्यातले जिल्ह्यातले जे लोक असतील जोडले गेले असतील ते शक्यतो वास्तविक असावेत. त्यांना कोणत्याही प्रकारचं लिमिटेशन नसतं, कार्यक्रम करता येतो. आता निर्भय मुनी महानुभाव यांना थोडीशी मर्यादा आल्यामुळं त्यांनी स्वतःहून सांगितलं आणि मग विचार करता पुन्हा जिल्हा अध्यक्षपदी माननीय परमार्गसेवक अशोकदादा खांदवे यांची आपण सर्वांमध्ये निवड करतोय. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. आत्ताच परमार्गसेवक गोकुळ होतकरी आणि त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करा. अत्यंत बिझी माणसं वेळात वेळ काढून येत आहेत, हे आपल्या कार्यक्रमाचं यश आहे. कारण येण्याची ओढ असते, इच्छा असते, कामामुळे व्यस्त असतात, परंतु एकदा तरी जाऊन भेट द्यावी ही तळमळ मात्र असते. अनेक काल पण आले, परवा पण आले, येऊन भेटताय, उद्या येण्याची शक्यता आहे. हरकत नाही. मी सर्व पुण्याचे जे सद्भक्त आलेले त्यांना मी विनंती करतो, पुढं या तुम्ही. आणि छत्रपती संभाजीनगरचे कार्याध्यक्ष मंडळाचे माननीय दादूसाहेब आणि कोषाध्यक्ष माननीय काकासाहेब यांना विनंती करतो की आपण माननीय परमार्गसेवक अशोकदादा खांदवे यांचं स्वागत करावं, सत्कार करावा. या फुलहारी नारळ या अशोकदादा, या सर्वांनी टाळ्या वाजवा अशोकदादांसाठी. पुन्हा जिल्हा अध्यक्षपदी मॅडमचं नाव करून द्यायचं ते आता पुढं पुढे येतील हळूहळू. महिलांनी पुढे यावं, महिलांच्या शाखा उघडाव्या आणि त्यांनी ही संघटन करावं. आणि तसा प्रयोग गोळेगाव येथे महिला शाखा आपली प्रथम उभी केलेली आहे. त्या महिला पण आज येतात आहे. या अशोकदादा या. हा ठीक आहे. अहो ते प्रोसेस असते. या पुढे या. निर्मल या ना, पुण्याची सर्व मंडळी या. दिलीप काका या, बदाने साहेब या, पुण्याची जी मंडळी आलेली ती या. एक फोटो काढा, बोलवा ना. कळस मॅडम या, कळस या. इकडे बसले जे आलेले कळस या. नारळ
सर्वांना श्री चक्रधर स्वामी की जय. खूप मोठी जबाबदारी मंडळाची अशोकदादांनी स्वीकारलेली आहे. ज्यावेळेस आपण इथं जसं तुम्हाला बोलायचं आहे, ज्यावेळेस आपण मंडळाची शाखा इथं जबरदस्त विषय नसतो कसा याच्यावर बसतो अध्यक्षांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर आता तिथली ही बॉडी आहे मंडळाची सर्वांना विश्वासात घेऊन पूर्णपणे अध्यक्षांना अधिकार दिलेले असतात. कारण तिथल्या लोकांच्या ओळखी माहिती ही त्यांना असते. उपाध्यक्ष कोण असेल, सचिव कोण असेल, 11 लोकांची एक बॉडी एक सिस्टम तयार केलेली आपण. त्या पद्धतीनं अशोकदादा तुम्हाला पुढे जाऊन स्वतंत्रता आहे. 19 फेब्रुवारीला ते 20 फेब्रुवारीला कार्यक्रम आहे शिवण्याचा. ते बाबा जे आहे त्यांनी आपला सर्व आश्रम आपल्यासाठी उपलब्ध करून दिला. तर त्या कार्यक्रमाला मी जाणार आहे. 19 तारखेला जाणार आहे पुण्यावरून, 19 फेब्रुवारी. तर त्यावेळेस तुम्ही नियोजन करून तोपर्यंत तुमची बॉडी तयार झाली पाहिजे अशी मी अपेक्षा करतो. यानंतर पुन्हा जिल्हा अध्यक्ष माननीय परमानंद सेवक अशोकदादा खांदे यांना विनंती करतो की आपण आपलं व्याख्यान पूर्ण करावं. कारण आजची जे व्याख्यान आहे सगळं तुम्हाला वेळ होता परंतु त्यांना प्रॉब्लेम आला तर तुमचं करून घ्या. सर्वांना श्री चक्रधर स्वामी की जय. किरणदादा इतर सेटिंग बसून बोलताय का उभं राहून बोलताय? ठीक ते दिसलं पाहिजे. फोन पण ते बसून होतं ना तुमचं म्हणून केलं होतं. हां नाही नाही ठीक आहे. हां बोल. आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष वास्तविक मंडळाचे बाबा, त्याचप्रमाणे सर्व नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी, त्याचप्रमाणे अनेक जिल्ह्यातील मला काही कार्यकर्त्यांची नावं माहीत नसल्यामुळे मी सगळ्यांची नावं माझ्यापर्यंत पोचू शकणार नाही. त्यापर्यंत सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि ही खूप मोठी जबाबदारी की जी आजपर्यंत बाहूच पेलत होती आणि बाहूंनीच ती पेलावी. मी नामधारी जरी असलो तरी त्यांना ते साध्य झालेले, लोकांचं एकत्रीकरण करणं, लोकांपर्यंत जाणं, लोकांपर्यंत पोचणं. त्यांच्याबरोबर मी 24 तास काम करण्याची माझी तयारी आहे. पण त्यांनी जरी दीक्षा घेतलेली असली तरी आवर धर्मापासून काढून परधन मिळावी हे काय साने त्या चक्रधर प्रभूंच्या म्हणीप्रमाणे तो श्रीमुखीचा वाक्य कुठेही खोटं ठरणार नाही. आणि त्यासाठी आपण त्या कार्यास हातभार हा तुमचाच असावा. मी तुमच्याबरोबर 24 तास काम करेन. तसेच पुणे जिल्ह्यातील एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून वास्तविक मंडळाची जी जबाबदारी आहे ती खूप मोठी. आणि ती जबाबदारी पेलण्यासाठी सर्वजण एकत्र आले तरच ती जबाबदारी शिस्तीत जाऊ शकते. प्रत्येक माणसाची त्याला गरज असते. आज आपण जवळजवळ 6-7 कार्यक्रमाला गेलो. प्रत्येक माणसाने त्यांचं मनोगत व्यक्त केलं पाहिजे. ज्यावेळेस वास्तविक व्यक्त होतो त्यावेळेस समोरचा माणूस हातीची काठीने शिक्षक किती जरी प्रावीण्याने शिकवत असले तरी ज्यावेळेस त्यांचं समोरून रिप्लाय ज्यावेळेस मिळतो त्यावेळेस खरंच चूक काय बरोबर काय याची जाणीव वास्तविकाला होते. आणि ती आपण शिकवलेलं त्यांच्या लक्षात बसतंय किंवा नाही याची प्रतिक्रिया मोडकं तोडकं असू द्या. काही प्रत्येकजण काही आलेला बोलायला अगोदर शिकलेला असतो असं काही नाही. बाबांच्या माध्यमातून जे त्यांनी प्रश्न उत्तराचे तास घेतले असतील, पूर्वीपासून संहारापर्यंत त्यांनी या 5 दिवसातलं निरूपण आहे ते खूप बारकाईने जर ऐकलं तर प्रत्येकाच्या लक्षात बसण्यासारखं आहे. आपण इथे जन्माला का आलो, आपलं ध्येय काय असावं, आपला शेवट कुठं होणार आहे. त्याचप्रमाणे चक्रधर स्वामींच्या अनंत अशा लीळा आहेत की त्या जीवनाला पूरक आहे. मग ते ज्ञानासंदर्भात असेल. आता पूर्वी प्रकरणातून बाबांनी खूप मोठे दोहे त्या दिवशी सांगितले. मला सुद्धा ते कधी अवगत झालं नाही. मी इतक्या दिवस वाचन जरी करत असतो तरी वाचनातून काही साध्य होत नाही. ज्यावेळेस प्रॅक्टिकली त्याला समजवलं जातं, त्याची थेरपी समजल्या जाते, त्यावेळेस तो खऱ्या अर्थाने प्रावीण्य पण मिळू शकतो. त्यावेळेस तो स्वामींच्या मार्गावर मिळत असतो.
हां बोला बोला थोडं पुढं बरोबर. त्याचप्रमाणे हा जो वासनिक मंडळाचा पुढाकार घेऊन त्यांना एकत्रित घेऊन पुढे जाण्याचं जे काम बाबांनी केलं ते खूप मोठं काम आहे. ते एवढं मोठं काम आहे की लहान मुलाला हातात पेन्सिल धरून पाटी त्यावेळेस हातात दिलेली जाते, त्यावेळेस त्याला अक्षर ओळख सुद्धा नसते आणि तेच काम बाबा स्वतः करत आहे आणि ते ब्रह्मविद्या शास्त्राचं काम करत आहे. एकदा नाही 10 वेळा सांगून सुद्धा ते डोक्यावरून जात असतं तरी बाबांनी सर्वसामान्य भाषेतून सगळ्याला जमेल ते समजेल उमजेल अशा भाषेतून सांगून प्रत्येकाला त्याची जाणीव करून दिलेली आणि त्या जाणीवेतूनच हा वासनिक घडणार आहे आणि वासनिक घडला तर धर्म टिकणार आहे. आणि वासनिकाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं हेवे दावे हे त्यांनी पहिल्या सुरुवातीला सांगितले. आता आम्ही ज्यावेळेस बावडीला कार्यक्रम घेतला बाबा आमच्याबरोबर नव्हते पण अनेक अडचणी आल्या. आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारचं अपशब्द न बोलता स्वामींच्या शास्त्रानुसार बाबा तुम्ही बसा, आपण एकत्रित बसून चर्चा करू आणि चर्चा अंती जर आमचं पुढे चुकत असेल तर आम्ही तुमची जाहीर माफी सुद्धा मागू, त्याच्याबद्दल आम्हाला कुठलाही कमीपणा येणार नाही. पण त्यांना ते सगळं कळल्यानंतर त्यांनी म्हणले तुम्हाला कार्यक्रम करायचा आहे तर करा. आणि नंतर मग 30 माणसं कार्यक्रम झाल्यानंतर 15 दिवसांनी 20 दिवसांनी फोन करून सांगतात की असे कार्यक्रम प्रत्येकाने घेतले पाहिजे. म्हणलं बाबा तुम्ही सुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाला तर हे मिशन निश्चित सिद्धीला जाईल. ते आज पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत माणभाऊ परिषदेचे, त्यांच्याबरोबर अनेक आश्रमातली पूरक एक मंडळी होती. त्यांना सुद्धा मी सांगितलं की बाबा आम्हाला कुणालाही दुखवण्याचा आमचा विचार नाही, स्वामींचं तत्वज्ञान तळागाळापर्यंत पोहोचावं, प्रत्येकाला त्याची जाणीव व्हावी, ह्याच उद्देशातून हे मंडळ काम करेल. तुम्हाला त्याचा कुठलाही त्रास होणार नाही हे आम्ही दक्षता घेतो. पण तुम्ही कुठल्याही कार्यक्रमाला विरोध करू शकणार नाही आणि कारण केला तरी तो जुगारून हे वासनिक मंडळ पुढे जाईल याची आपण दक्षता घेतली पाहिजे. त्यात आणि धर्म खूप मोठा नाही, बाबांनी तो सर्व आणि सोप्या साध्या भाषेत सांगून दिलेला आहे की आपल्याला जीव काय, देवता काय, प्रपंच काय आणि परमेश्वर काय याचं जैसे ते जर जाणीव झाली तर तेच खरं ज्ञान आहे असं बाबांनी अनेक वेळा सांगितले. त्याचप्रमाणे चक्रधर स्वामी सांगतात बाई संन्यास म्हणजे काय, उराईच्या पाण्यात जाऊन संन्यस्तन होऊ केलेले होतो का? बाई 6 न्यास करा, मग तो राग असेल, द्वेष असेल, काम असेल, क्रोध असेल, या षडरिपूचा त्याग केल्यानंतर खरा तो संन्यासी तयार होतो आणि त्याला तिथून त्याच्या धर्माच्या वाटचालीसाठी, त्याच्या स्वतःच्या उद्धरणाच्या वाटचालीसाठी सुरुवात होते. एवढं बोलून मी जी जबाबदारी माझ्यावर टाकली ती जबाबदारी पेलण्यास सक्षम राहील अशी आपण ग्वाही देतो. व त्यानंतर ही जबाबदारी बाबांनी दिली त्यांचं देखील ऋण व्यक्त करतो, नाशिक पदाधिकाऱ्यांचं देखील ऋण व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद दादा. यानंतर तुमची सेवा मी बाबाजीकडे देतो.